दुसरा प्रश्न होता. दोन अध्यक्ष महोदय, परंतु अविनाश अग्रवाल याचे गुंडवारीचे बोगस प्रकरण 18 एप्रिल 2022 रोजी हाताळण्यात आले आणि दिनांक 31 मार्च 2021 रोजी बॅक डेटमध्ये दर्शवण्यात आले आहे. तसेच त्या दिवशी 30,000 स्क्वेअर फूट भूखंड एकत्रित करण्याचे आदेश पारित करण्यात आले आहे. यासाठी कोणतीही मोजणी, सीमांकन, महसूल रेकॉर्ड दुरुस्ती, महसूल सनद इत्यादी न करता 4 इमारतीची एकत्र बांधकामाची परवानगी देण्यात आली. बहुमजली इमारत बांधून त्यामध्ये गाळे बांधण्यात आले आणि विकले सुद्धा. गुंठवारी कायद्यामध्ये तरतूद ही तरतूद कायद्यात नाही, तरी सुद्धा बेकायदेशीरपणे गाळे विकण्यात आले. त्याचीही चौकशी करण्यात यावी आणि रेरा कायद्याअंतर्गत नोंदणी न करताच सदर इस्माचे बांधकाम विकास कामाकडून करण्यात आलेले आहे. त्यामुळे रेरा कायद्याच्या तरतुदीचे पालन न करणाऱ्या विकासावर कारवाई करून विकासाला शासन काळ्या आधी टाकणार.